आमच्या लग्नाला जवळजवळ 16 वर्ष पूर्ण झालेली होती। ज्यावेळेस प्रेग्नन्सी राहत नव्हती याचं कारण म्हणजे मी स्त्रीबीजांची संख्या खूपच कमी होती, माझं वजन वाढलेलं होतं, लेप्रोस्कोपी पण केलेली होती। रोहिती आयुर्वेदिकमध्ये आम्ही ज्यावेळेस उपचार घेत होतो त्यावेळेस 7व्या महिन्यानंतर आम्हाला प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली। रोहिती आयुर्वेदिकमध्ये मी उपचार घेतल्यानंतर मला अतिशय सुंदर अशी 2 गोंडस बाळं झालेली आहेत। माझं नाव पुष्पलता ज्ञानदेव गोडे, माझं वय उपचाराच्या वेळी 40 वर्ष होतं आणि आमच्या लग्नाला जवळजवळ 16 वर्ष पूर्ण झालेली होती। त्या अगोदरही आम्ही उपचार घेतले होते, जवळजवळ 7 वर्ष उपचार घेतले आणि लेप्रोस्कोपी पण केलेली होती। ज्यावेळेस प्रेग्नन्सी राहत नव्हती याचं कारण म्हणजे मी स्त्रीबीजांची संख्या खूपच कमी होती, माझं वजन वाढलेलं होतं आणि मला पित्ताचा त्रास होता, तसंच माझं अर्ध डोकं दुखत होतं। मिस्टरांना सुद्धा शुगर आणि बीपीचा त्रास होता। ज्यावेळेस आम्ही इथे उपचार घ्यायला आलो त्यानंतर डॉक्टरांनी व्यवस्थित प्रकारे आम्हाला समजावून सांगितलं, तसंच घरी उपचार घेतो असं वाटलंच नाही, तर काही दवाखान्यातच घेतोय अशा प्रकारे आम्हाला सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या समजावून सांगितल्या। रोहिती आयुर्वेदिकमध्ये आम्ही ज्यावेळेस उपचार घेत होतो त्यावेळेस 7व्या महिन्यानंतर आम्हाला प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली। गर्भधारणा झाल्यानंतर सुप्रजनन होण्यासाठी आम्ही जवळ 9 महिने उपचार घेतला। तसंच बाहेर ज्यावेळेस आपण IVF करतो यासाठी खर्च येतो, तर जर आपण आयुर्वेदिक उपचार घेतला तर खूपच कमी खर्च येतो। रोहिती आयुर्वेदिकमध्ये मी उपचार घेतल्यानंतर मला अतिशय सुंदर अशी 2 गोंडस बाळं झालेली आहेत, त्यामुळे रोहिती आयुर्वेदिकचे मी मनापासून आभार मानते। येण्याच्या आधी शुगर, बीपी आणि पॅरालिसिसचा प्रॉब्लेम होता, परंतु जेव्हा आम्ही रोहिती आयुर्वेदमध्ये उपचार घेण्यासाठी आलो तेव्हा माझा शुगर आणि बीपी एकदम नॉर्मल आला आणि आता पूर्णपणे नॉर्मल आहे। त्याच्यामुळे आम्हाला 2 गोंडस बाळं जन्माला आली, त्याच्यामुळे मी रोहिती आयुर्वेदचं खूप मनापासून आभार मानतो।